सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे संक्षिप्त चरित्र व कथा। नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावामध्ये एक खूपच सज्जन आणि संस्कारी व्यक्ती चिमणाजी आणि त्यांची पत्नी राहत होते। ते दोघेही खूप मोठे शिवभक्त होते। नित्य नेमाने ते पूजा करायचे। कित्येक वर्ष शिवभक्ती करून पोटी मूलबाळ नाही म्हणून दोघेही मनात खूपच दुःख करी, पण शिवभक्तीमध्ये कधीही खंड पडला नाही। शेवटी देवाधिदेव महादेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले। चिमणाजी यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि म्हणाले, मी तुझा पुत्र होऊन तुझ्या घरी येईन, असे आशीर्वचन महादेवांनी चिमणाजीला दिले। उद्या सकाळी दावल मलिक पीर जवळील जंगलामध्ये जा आणि तुला 7 वाघांच्या मध्ये एक मूल दिसेल, त्याला घेऊन तू घरी ये आणि त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ कर। त्याप्रमाणे सकाळी उठून चिमणाजी जंगलात गेले आणि स्वप्नात दृष्टांत झाल्याप्रमाणे खरोखरच एक लहान बालक त्या वाघांच्या मध्ये खेळत होते। चिमणाजींनी न घाबरता त्या मुलाला उचलले आणि पत्नीकडे दिले। त्या तेजस्वी बाळाला छातीशी धरताच तिला पान्हा फुटला आणि बाळ आनंदाने दूध पिऊ लागला। त्यावेळी त्यांना खरोखरच शिवभक्तीचे फळ मिळाले होते। मग दोघेही त्या बाळाला घेऊन घरी आले आणि चिमणाजींच्या स्वप्नाची चेष्टा करणारी लोक खरोखरच आश्चर्यचकित झाली। बघता बघता ही बातमी संपूर्ण अंतापूर गावामध्ये पसरली। सर्व गाव त्या बालकाला पाहण्यासाठी चिमणाजींच्या घरी येऊ लागला आणि त्या बालकाचे दिव्य बेजस्वी रूप पाहून सगळे गाव आश्चर्य करू लागले। भगवान शिवशंकराच्या कृपाप्रसादाने बाळ मिळाले म्हणून चिमणाजीने खूप कौतुकाने त्याचे नाव शंकर ठेवले। आईवडिलांच्या सहवासात त्यांच्या प्रेमामध्ये शंकर हळूहळू वाढू लागला। सवंगडी जमवून भजन कीर्तन प्रवचन यामध्ये रंगू लागला। शेजारच्या जंगलामध्ये एकांतात ध्यान लावून शंकर महाराजांना बसायला खूप आवडायचे आणि त्यांची ही धार्मिक ओढ पाहून सर्व गावात त्यांचे कौतुक होऊ लागले। बाळशंकरच्या वेगळेपणाची आईवडिलांनाही जाणीव झाली। बाळशंकर 8 वर्षाचा झाल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार तो पुढील प्रवासाला निघाला आणि सर्वांचा निरोप घेऊन त्यांनी अंतापूरवरून साधनेसाठी हिमालयाचा रस्ता पकडला। पायी पायी बाळशंकर हिमालयाकडे निघाला। अनोळखी प्रदेश अनोळखी लोकांना भेटत गुरूंचे स्मरण करत शंकर पुढे पुढे चालू लागला। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे माझे गुरु आहेत। श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, जिथे माझ्या गुरुचे नामस्मरण होते तिथे मी आहे। शंकर महाराज जात असताना वाटेत अनेक ठिकाणे भेटली। हिमालय, केदारेश्वर, प्रयाग शंकर महाराजांनी अनेक वर्ष साधना केली। स्वतःला सिद्ध करून आत्मज्ञान प्राप्त करून हा अवलिया लोकांच्या कल्याणासाठी सोलापूरच्या दिशेने निघाला। सोलापूरमध्ये शुभराय मठामध्ये आला। लोक त्यांना शंकर महाराज म्हणून ओळखू लागले। अष्टवक्र, सावळा रंग व बेताची उंची, भेदक मोठे डोळे, गुडघ्यांपर्यंत लांबडे हात, विस्कटलेले केस हे रूप महाराजांचे होते, पण चेहऱ्यावरती विलक्षण तेज हे नेहमीच झळकत होते। त्यांचं लहान मुलांसारखं बोबडं बोलणं, पण ज्ञानेश्वरीवरती मोठा व्यासंग, कधी बालभावात हसणं तर कधी मोठमोठ्याने हसणं, हातात विविध अंगठ्या, वेगवेगळ्या पोशाख, असा महाराजांचा वेगवेगळे रूप लोकांनी पाहिले। पण शंकर महाराजांचे खरे स्वरूप फार कमी लोकांनी जाणले। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ माझी गुरु आहेत। श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, जिथे माझ्या गुरुचे नामस्मरण होते तिथे मी आहे। सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या जातीपाती व धर्मानुसार त्यांना मार्गदर्शन करायचे आणि आपल्या भक्तांना सदैव सांगत, चमत्कारावरती विश्वास ठेवू नका। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वेगवेगळ्या जातीचे त्यांचे भक्त होते। वेगवेगळ्या प्रांतामधील वेगवेगळ्या भाषा ते उत्तम बोलायचे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटायचं। त्यावेळी महाराज म्हणायचे, भाषेच्या उगमाच्या तत्वाच्या पलीकडे तो जो एकरूप होतो तो माणसाचीच नाही तर पशु, पक्षी, किडेमुंगी यांचीही भाषा जाणतो। मूळ चैतन्याचे एकरूप झालेली असे आपले दिव्य शंकर महाराज। त्यांचे चरित्र कथा आता आपण सर्वजण ऐकूया। सद्गुरूंवरती निष्ठा आणि दृढ विश्वास ठेवल्यास अशक्यही शक्य होते। सोलापूरमध्ये दत्त चौकात उपस्थित असा शुभराय मठ आहे। तेथे म्हणंती जनार्दन बुवा तेथे मठाधिपती होते। त्यावेळची गोष्ट, ते पूजा करत असताना अल्लख म्हणून शंकर महाराज दारात आले। जनार्दन बुवांना त्यांना पाहून त्यांच्या ठाई एकमुखी दत्ताचे दर्शन झाले। थोड्याच वेळात ते भानावरती आले। पाहतात तर काय, अष्टवक्र रूपात त्यांना शंकर महाराज दिसले। तेव्हा महाराजांनी जनार्दन बुवांना गाभाऱ्यात घेऊन गेले व दोघेही गुप्त झाले। महाराजांनी जनार्दन बुवांना कुरवपूरला नेऊन बुवांना अनुग्रह दिला
व थोड्याच वेळात परत ते शिवराय मठामधील गाभाऱ्यामध्ये आले. सोलापूरमध्ये शुभराय मठ हे महाराजांना खूप आवडायचे. ते खूपदा तिथे यायचे, राहायचे व भजन कीर्तन प्रवचन यामध्ये रंगून जायचे. असेच एकदा शंकर महाराज सर्वांना घेऊन तुळजापूरला निघाले. जनार्दन बुवांना महाराज म्हणाले, तुम्ही तिकीट काढा म्हणून त्यांना आदेश दिला. त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते, पण जनार्दन बुवा शांतपणे आपल्या खिशामध्ये हात घातला व 2 रुपये काढले व तिकीट काढून आणि परत आलेले 8 आणे जेव्हा खिशात घातले तेव्हा परत 2 रुपये निघाले. अशी जवळजवळ त्यांनी 40 तिकीटं घेतली. त्यावेळी सर्वजण पाहून आश्चर्यचकित झाले. सद्गुरूंवरती निष्ठा व दृढ विश्वास ठेवून कर्म केल्यास अशक्यही शक्य होते. हेच जनार्दन बुवांच्या कृतीतून आपल्या सर्वांना लक्षात येते. शंकर महाराजांच्या भक्तांमध्ये ते जणू काका म्हणून ओळखले जात. त्यांनी शंकर महाराजांची खूप सेवा केली. ते महाराजांचे पट्ट शिष्य होते. जनार्दन बुवांना शिष्योपदेश देण्याचा अधिकार महाराजांनी दिला. त्यामुळे मठात समाधीच्या डाव्या बाजूस जनार्दन बुवांचा फोटो व पुढे पादुका आपल्याला पाहायला मिळतात. सद्गुरूंवरती दृढ श्रद्धा नसेल तर वरवरची नुसती भक्ती करून काही उपयोग नाही. शंकर महाराजांच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. पण म्हणतात ना, नदीचे मूळ आणि संताचे कुळ कधीही शोधू नये. संतांना जातीपातीच्या बंधनात कधी बांधू नये. कारण संतांचे कार्य अखेर मानवजातीच्या कल्याणासाठी असते. त्यांचा उपदेश नेहमी समजून घ्यावा आणि तो सदैव आचरणात आणावा आणि आत्मोद्धार करावा. शंकर महाराज हे सिद्धयोगी अवलिया होते. त्यांचे वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या वेशात ते सर्वत्र भ्रमण करत असे. एकाच वेळी ते अनेक ठिकाणी भक्तांना भेटत खिचडी बाबा, सुपड्या बाबा, गौरीशंकर, सेंट जॉन साहेब, कुंवरस्वामी समर्थ असे वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात त्यांना ओळखले जायचे. पुणे, मुंबई, नगर, नाशिक, वाशिम, सोलापूर, मढी, नरसोबावाडी, अकलूज, गाणगापूर, औदुंबर, गिरनार असेच ते सतत फिरत राहायचे. एकदा शंकर महाराज त्र्यंबकेश्वरला रामभाऊ अकोलेकरांच्याकडे असताना एक ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला आणि तो महाराजांना प्रसाद मागू लागला. महाराज म्हणाले, अरे मी दिलेला प्रसाद तू खाणार नाहीस, पण तो काही ऐकायला तयार नाही. तो प्रसादासाठी खूप हट्ट करू लागला. शेवटी महाराजांनी एक कागदाची पुडी त्याला दिली. थोड्या वेळाने रामभाऊंनी त्याला स्नानासाठी शिव शिव असा उच्चार करत नदीकडे जाताना पाहिले आणि त्यांना प्रश्न पडला अवेळी स्नानासाठी. म्हणून ब्राह्मणाला अवेळी स्नानाचे कारण विचारले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुमच्या महाराजांनी प्रसाद म्हणून कोंबडीचे 3 अंडी दिले. ते उकिरड्यावरती फेकली आणि शुद्धी करण्यासाठी स्नानाला निघालो. ते वेडसर ध्यान बघून मला प्रसाद घेताना शंका आली होती. कसला आलाय महाराज, हा काय महाराज आहे? रामभाऊ म्हणाले, असं होणार नाही, चला बघू, मला दाखवा कुठे आहे ती पुडी. ब्राह्मणांनी रामभाऊंना पुडी दाखवली. रामभाऊंनी ती पुडी उघडली तर त्यात 3 आंबे होते. ब्राह्मण हे पाहून आश्चर्यचकित झाला. आंब्याचे अंडे कसे झाले की अंडेच आपल्याला आंब्यासारखे दिसले? सद्गुरूंवरती दृढ श्रद्धा नसेल तर वरवरची भक्ती करून काय उपयोग? शंकर महाराजांवरती आपला खरा विश्वास नसल्यामुळे आपल्याला प्रसाद मिळाला नसेल, या विचाराने ब्राह्मण स्वतःला कोसू लागला. माझ्या बाह्य रूपाला कुणी भूलू नका आणि चमत्काराच्या मागे न लागता आपल्या अंतरातील ईश्वराचा शोध घ्यायला सुरुवात करा. बघा कसे तुमचे जीवन बदलून जाईल. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शंकर लिहा. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.